नमस्कार. आज आपण सरांच्या ऊसाच्या प्लॉटवर आलोय. त्यांनी केरळचं मार्गदर्शन घेऊन त्याच्या प्लॉटमध्ये काय बदल आपण त्यातून समजून घेऊ. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव सांगा सर. मी लक्ष्मण भोजराज जाधव, गाव करडे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. तुम्ही आपल्या ऊसासाठी कधीपासून मार्गदर्शन करत आहे? गेले 4 वर्षापासून आम्ही केरळ ऊस शेती आणि सर्वच प्रकारच्या शेतीसाठी केरन टेक्नॉलॉजीचा वापर म्हणजे तुम्ही कांदा ऊस तुमच्या वापरताय मार्फतच करत आहोत. बरं. आता तुम्ही ऊसाला हे आपल्या केरळ टेक्नॉलॉजी वापरली, पहिले आपली जमीन कशी झाली? बरं, जमीन एकदम भुसभुशीत झाली. हे जर पाहिलं तर पूर्ण जमीन एकदम भुसभुशीत आहे. भुसभुशीत झाली पहा. बरं, आता हे ऊस आहे, ऊसाला फुटवे किती सर? हे जवळजवळ एका बेटाला 18 ते 20 फुटवे आहेत. आपण जर हे मोजले तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 फुटवे आहेत. म्हणजे 20 फुटवे आहेत. हो. इकडे पाहिलं, इकडे 15 फुटवे आहेत. सरासरी 15 पेक्षा जास्त हा, फुटवे आहेत. म्हणजे आपण समजा पाहिलं तर ऊसाला फुटवे चांगले जोमदार आहेत. फुटवे मग जो फुटवा आहे तो फुटवा जाड कसं काय, जाडी अतिशय कसं काय यांची? जोमदार आहे. जोमदार आता आहे. इथं पाहिलं आपण तर जाडी कसं काय? हो, खूप सुंदर आहे. हा, जाडी मजबूत आहे. बरं, पेऱ्यामधलं अंतर कसं काय? पेऱ्यामधलं अंतर जवळजवळ 1 वितीचं पेर आहे आपण जर पाहिलं तर. हा, आणि पेऱ्याची जाडी सुद्धा खूप चांगली आहे. म्हणजे पेर जाडी पण चांगली आहे, 1 वितीचं अंतर आहे आणि फुटवे एकसारखे वाढले. एकसारखे आहे. एकही फुटवा म्हणजे मेलेला लहान नाही फुटवा आहे का यामध्ये. तुमचा? नाही. आणि जिरलेला फुटवा एकही नाही. जेवढा फुटवा निघालाय तो तेवढा सगळा फुटवा सक्सेस झालेला आहे. सक्सेस झालेला आहे. म्हणजे काही लोकांचं भाव फुटवे निघतात पण ते जिरून लहान जाते. राहतात, हो, काय मरून जातात. जाते. पण याच्यामध्ये काय झालंय, जेवढा फुटवा निघालाय तो तेवढा सगळा एकसारखी वाढ झाली. एकसारखी वाढ झाली. बरं, याची पान जर रुंदी पाहिली आणि हो. ऊसाची काळू जर पाहिली तर कसं काय काळू की पान अतिशय रुंदी? चांगली आहे, हिरवीगार आहे एकदम. म्हणजे जर प्लॉट पाहिला तर आपण टेबल लोड प्लॉट आपल्याला दिसतो बा. हो, पूर्ण दिसतो. म्हणजे आता दिवस बी थंडीचे होते, थंडीमध्ये लोकांच्या ऊसाची वाढ होत नाही, वाढ होत पण नव्हती. याची वाढ चांगली झाली, आपली झाली. चांगल्यापैकी. तुम्ही केरळचं मार्गदर्शन घेऊन समाधानी का? नक्कीच समाधान बस. तुमचं एक माग तुम्ही ऊस निघाला, त्या ऊस मध्ये 8-10 गुंठ्यामध्ये किती ऊस निघाला बरं? 103 टन ऊस निघाला होता. म्हणजे 8-10 गुंठ्यामध्ये 103 टन ऊस निघालाय 12-13 महिन्यामध्ये. 13 महिन्यामध्ये. हो, म्हणजे तुम्ही ऊसाला आपली टेक्नॉलॉजी समाधानी आहे. नक्कीच समाधानी आहे. केरळ कंपनी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.